स्वामी समर्थ. ओम रक्तान रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कथाटोपी च माला दंडकमंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्री स्वामी समर्थ. भाविक सज्जन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेकविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 मध्ये छेली खेडे या गावात पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रयांनी आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर, आंध्र प्रदेश येथील श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथील श्री नृसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. याच काळात औदुंबरवाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपविला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने किंबहुना त्यापेक्षा सहस्त्रपट वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्गातून सुरू आहे. हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवितात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकराने नित्यसेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. सांप्रत त्या कालावधीपासून श्री स्वामी समर्थ सेवेकरी अनन्य श्रद्धेने भक्तिभावाने या प्रासादिक ग्रंथाचे वाचन, पठण, मनन करीत आहेत. परंतु हल्लीच्या धकाधकीच्या वेगवान जीवनशैलीचा विचार करिता नित्यसेवेत रोज क्रमशः 3 अध्यायांच्या वाचनास लागणाऱ्या अवधीचे योग्य नियोजन व्हावे व प्रत्येक भाविक सज्जनास अधिकाधिक संख्येने ही दैव दुर्लभ स्वामींची सेवा रुजू करण्यास सुसंधी प्राप्ती व्हावी या प्रांजळ हेतूने मी हे स्वामी चरित्र सारामृत या पोथीमधील क्रमाने 3 अध्यायाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. जेणेकरून आपल्या ज्यांना वाचता येत नाही किंवा वाचायला वेळ पुरत नाही अशा सेवेकरांना हे अध्याय रोज श्रवण करून महाराज श्री स्वामी समर्थ यांची सेवा करता येईल. तसेच 11 माळी जप सुद्धा अध्यायानंतर आपण घेणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओ ही तुम्हाला स्वामींची सेवा करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. श्री स्वामी समर्थ.